शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव पुरस्कृत शिवराज टॅलेंट स्पर्धा परीक्षा साळगाव हायस्कूलमध्ये संपन्न। या परीक्षेत इयत्ता 4थी मधून मृणाल सावंत, अर्णव खरात, निमिष सावंत तसेच इयत्ता 7वी मधून अथर्व वेंगुर्लेकर, दक्षता जाधव, दुर्वांग कुंभार, आत्माराम परब यांनी क्रमांक पटकावला। पाहूया सविस्तर बातमीपत्र। नमस्कार, मी आता आहे शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे। निमित्त आहे इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्पर्धा परीक्षेचं नियोजन। शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी पुरस्कृत शिवराज टॅलेंट सर्च ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या सरावाच्या दृष्टीने आज रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी साळगाव हायस्कूल येथे ही स्पर्धा इयत्ता 4थी आणि 7वीसाठी आयोजित केलेली आहे। चला तर घेऊया या परीक्षेचा थोडक्यात आढावा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील साळगाव या गावातील मुंबई गोवा महामार्गालगत असलेलं साळगाव हायस्कूल म्हणजेच शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव। प्रशालेची प्रशस्त वास्तू, मोठा हॉल, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रंगमंच आणि छप्परासहित बैठक व्यवस्था हे या शाळेचं वैशिष्ट्य। हॉलमधील भिंतीवरील चित्रे, वर्गखोलीतील शैक्षणिक तक्ते, सुसज्ज वर्गखोल्या यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी पोषक वातावरण आहे। शाळेपासून दूर अंतरावर असलेल्या मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी स्कूल व्हॅन उपलब्ध आहे। शाळेत प्रवेश केल्यापासून शाळा सुटल्यानंतरही मुलांमध्ये शिस्तबद्धता दिसून येते। याच भव्य मैदानावर सराव करून या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर यश संपादन केलेले आहे। गुणवत्ता यादीमध्येही विद्यार्थी चमकले। चला भेट देऊया शाळेच्या कार्यालयाला। आता आपल्यासमोर आहेत शिवराज मराठा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तकीलदार सर। इयत्ता 4थी आणि 7वीच्या आमच्या शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज आपण रविवार आहे आणि सराव परीक्षा आयोजित केली आहे। आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव संस्थेची या ठिकाणी पण एक शिफारस होती की सराव परीक्षा या ठिकाणी पंचक्रोशीतल्या मुलांना घेतल्यामुळे त्यांच्यासुद्धा बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातली क्षमता विकसित होण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो। आणि पूर्वीपासूनच 4थी आणि 7वी त्याचबरोबर आता 5वी आणि 8वीच्या ज्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत या परीक्षेमध्ये प्रविष्ट होणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी चांगल्या मेरिटनुसार ते आपल्या या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवतात आणि भविष्यामध्ये अधिकारी म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी चमकतात। त्यामुळे हे प्राथमिक शाळेपासून आणि त्याचबरोबर या आपल्या विद्यालयामध्ये आजची जी एक सराव परीक्षा घेतलेली आहे त्याचा निश्चितपणे या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे आणि त्यांनासुद्धा वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी परीक्षा देत आहेत। या परीक्षेच्या माध्यमातून ते सुद्धा आपली या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकतात। एक चांगला सराव त्यांना होतो आणि त्या माध्यमातून ही मुलं आपल्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकतात आणि ही परीक्षा खऱ्या अर्थाने त्यांना एक समाजामध्ये एक चांगलं मान आणि सन्मान देण्याच्या दृष्टिकोनातून एक आगळीवेगळी परीक्षा आहे। याचा इयत्ता 4थी आणि 7वीच्या जवळपासच्या पंचक्रोशीमधील सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतात आणि हे विद्यार्थी आज उत्साही वातावरणामध्ये परीक्षा देत आहेत। धन्यवाद तकीलदार सर। शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी या संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद धुरी सर इथे आहेत। नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव ह्या झाराप पंचक्रोशीतील 4थी आणि 7वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवाढीसाठी आणि या पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी आमच्या संस्थेने शिवराज टॅलेंट ही परीक्षा आयोजित केलेली आहे। या निमित्त या विद्यालयात उपस्थित असलेले विद्यार्थी
आणि शिक्षक यांचं मी संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद धुरी सर. शिक्षण प्रसारक मंडळ झारा पंचक्रोशी साळगाव संचलित शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला साळगाव, झारा, तेरसे बांबार्डे, आकेरी, हुमरस, कांबळेवीर आदी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. बारा या 2 तासाचा खरं तर 10 मिनिटं अगोदरच पेपर झाला. सोडवला ना व्यवस्थित? ठीक आहे. रिझल्ट आहे का 2 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी आपल्या संस्थेने ज्या पद्धतीनं ही परीक्षा घेतली, संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तुमच्यापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही पेपर प्रेझेंटेशन केलं त्याबद्दल संस्थेसाठी आपण मुलांनी म्हणून टाळ्या वाजवूया, कारण ही स्पर्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही ज्या परीक्षेत बसलात त्यांना लगेचच सर्टिफिकेट मिळावं सहभागाचं. त्या दृष्टीनं या मंचावर उपस्थित आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मुकुंद धुरी सर आणि आमच्या संस्थेचे संचालक सन्माननीय बाळकृष्ण धुरी सर, त्यानंतर आमचे मुख्याध्यापक तकीलदार सर हे व्यासपीठावर आहेत. तसेच समोर पालक म्हणून उपस्थित असणारे सर्व आणि गुरुजन वर्ग या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. परीक्षा संपन्न झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी, संचालक श्री शांताराम धुरी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सहभाग, परीक्षा झाल्यावर लगेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण आणि परीक्षेच्या दिवशी सर्व उत्तरपत्रिका तपासून लगेच निकाल जाहीर केल्यामुळे हे नियोजन कौतुकास्पद झाल्याचे बोलले जात आहे. मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार, शिक्षण प्रसारक मंडळ झारा पंचक्रोशीचे अध्यक्ष श्री मुकुंद धुरी आणि सर्व शालेय शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सर्टिफिकेट मिळाली का? नाही कोणाला? अरे वा. ठीक आहे. वेळेत जात आहे याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला. शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेला बसलेली पियुषा आपल्यासोबत आहे. तिचा अभिप्राय जाणून घेऊया. पियुषा, तुला या परीक्षेबद्दल काय वाटतंय? मी पियुषा रोशन प्रभू. मी शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव या शाळेची विद्यार्थिनी. कालच आपल्या शाळेत शिवराज टॅलेंट सर्च ही परीक्षा झाली होती. ही परीक्षा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. ही परीक्षा 4थी आणि 7वीच्या मुलांसाठी घेतली होती. ही परीक्षा भविष्यात आम्हाला खूप उपयुक्त पडू शकते. या परीक्षेमुळे मला खूप अनुभव आले.
होते व माझ्यासारख्या सर्व मुलांना या परीक्षेमुळे ज्ञान मिळाले. तर माझी शाळेला विनंती आहे की यासारख्या अनेक परीक्षा आपल्या शाळेत व्हाव्या. धन्यवाद. शिवराज टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता 7वी मधून प्रथम क्रमांक प्राप्त अथर्व वेंगुर्लेकर याचा अभिप्राय जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव अथर्व शिरीष वेंगुर्लेकर, शाळा धाराप कांबळेवी. मी 7वीमध्ये शिकत आहे. मी काल शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये गेलेलो. मला तिथे जाऊन समजलं की मी जे प्रश्न सोडवले ते मला शिष्यवृत्तीसाठी पुरेसे नाही आहेत. अजून मला पुढे काही केलं तर मला शिष्यवृत्ती मिळू शकते असा मला आत्मविश्वास मिळाला. अशाच परीक्षा तुम्ही पुढे घेऊया अशी मी तुमची विनंती. अथर्व, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शाळा साळगाव नंबर 3 मधील इयत्ता 7वीतील दक्षता नंदकिशोर जाधव हिचा 2य क्रमांक आला. दक्षता, तुला या परीक्षेबद्दल काय वाटते? नमस्कार, माझे नाव दक्षता नंदकिशोर जाधव. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव शाळा साळगाव नंबर 3. कालच झालेल्या शिवराज टॅलेंट सर्च परीक्षा ही खूप उत्तम प्रकारे घेतली. यातून मला वेळेचे नियोजन कसे करावे हे समजले. कालच्या परीक्षेत अति उत्तम प्रकारे आम्हाला सांगितले. परीक्षेचे नियम सांगितले. यातून आम्हाला अनुभव आला की आपल्याला कशा प्रकारे प्रश्नाची उत्तरे दिली पाहिजेत. काही मुलं असं करतात की उत्तराचा पर्याय क्रमांक दुसरा आहे पण लिहितात दुसरं. या परीक्षेतून आम्हाला खरंच समजलं की आपल्याकडून कुठली चूक होत आहे आणि याच्या पुढे देखील तुम्ही अशाच परीक्षा घ्या ज्याने मुलांना अनुभव मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. या परीक्षेमुळे मला अजून पुढील ज्या परीक्षा आहेत त्याला नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद. दक्षता, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आकेरी हुमरस शाळेतील ध्रुवांग कुंभार आणि आत्माराम परब या दोघांचाही विभागून 3य क्रमांक आला. त्यांना विचारूयात या परीक्षेबद्दल काय वाटते. नमस्कार, मी आत्माराम परब, इयत्ता 7वी, शाळा आकेरी हुमरस. काल साळगाव हायस्कूलमध्ये शिवराज टॅलेंट सर्च ही परीक्षा झाली. ती परीक्षा खूप उत्तम होती. ती परीक्षा माझ्या इयत्ता 7वीच्या APJ परीक्षेसाठी खूप चांगल्या स्वरूपात होती. त्यांचे नियोजन पण खूप चांगल्या प्रकारचे होते. धन्यवाद. माझे नाव दुर्वांग संतोष कुंभार, इयत्ता 7वी, शाळा आकेरी हुमरस या शाळेत मी शिकत आहे. कालच आमची शिवराज टॅलेंट सर्च परीक्षा झाली. त्यामध्ये तिथले नियोजन खूप चांगलेच होते. का परीक्षेचा निकालाची उत्सुकता सगळ्याच मुलांना असते तशी आम्हाला सुद्धा होती का आणि ती त्यांनी खरंच लगेच आम्हाला संध्याकाळी आमचे गुण आम्हाला सांगितले. याच्याबद्दल साळगाव शाळेला धन्यवाद. दुर्वांक आणि आत्माराम, तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये इयत्ता 4थी मधून प्रथम क्रमांक प्राप्त अरुणाल सावंत शाळा कांदुळीमध्ये शिकत आहे. त्याला आपण विचारूया, कालच्या परीक्षेबद्दल तुला काय वाटलं. नमस्कार, माझे नाव मृणाल किरण सावंत. माझ्या शाळेचे नाव जिप प्राथमिक शाळा कांदुळी. काल झालेल्या शिवराज टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला आणि त्यांनी निकाल लवकरच लावला. त्यामुळे मला कळले की काठीण्य पातळी किती असते आणि अशाच माझी शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी अशाच परीक्षा घ्याव्यात व नियोजन करावे. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदुळीमधील इयत्ता 4थीतील अर्णव खरात याने शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये 2य क्रमांक मिळाला. या परीक्षेचा अनुभव त्याच्या शब्दात ऐकूया. नमस्कार, माझे नाव अर्णव अमोल खरात. मी
जीप प्रातशाळा कंदोरी या शाळेचा विद्यार्थी. काल झालेल्या शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेत माझा दुसरा नंबर आला, म्हणून त्या परीक्षेमधून खूप अनुभव मिळाले. जसं की मी कुठे आहे, मला तयारी किती करायची आहे आणि तयारी झाली असेल तर ती सगळी झालेली आहे का हे मला कळलं. आणि दुसरा, काल झालेल्या शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेचं नियोजन खूपच चांगलं होतं. आम्हाला निकाल बघण्याची उत्सुकता होतीच आणि तिथे निकाल लवकरच लागला, म्हणून निकाल बघितल्यावर खूप आनंद झाला आणि त्या शाळेचे मी आभार मानतो. धन्यवाद. शिवराज टॅलेंट सर्च या परीक्षेत इयत्ता 4थी मधून तृतीय क्रमांक मिळवलेला निलेश सावंत आज आमच्यासोबत आहे. त्याचा अभिप्राय जाणून घेऊया. नमस्कार, मी निलेश सावंत साळगाव जांभरमुळामध्ये इयत्ता 4थी शिकत आहे. ही शिवराज टॅलेंट सर्च परीक्षा मला ह्याच्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव मिळाला आणि नवीन एक अनुभव मिळाला. अशा स्पर्धा परीक्षा भविष्यात अजून मुलांसाठी घडत राहून दे हे मी बोलतो. निमिष, तुझे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षण प्रसारक मंडळ धारा पंचक्रोशी साळगाव आयोजित शिवराज टॅलेंट सर्च परीक्षा इयत्ता 4थी प्रथम क्रमांक आहे. कुमार मृणाल किरण सावंत 88 गुण आहेत, रुपये 750. सन्मान्य साळगावकर सरांना मी विनंती करतोय की या पारितोषिकाचं आपण वितरण करावं. मृणाल सावंत पालक आणि असतील तर त्यांनी बसून घ्या. पालकांचं जोरदार टाळ्याने स्वागत करा. कारण अशा प्रकारच्या परीक्षा भविष्यामध्ये त्यासुद्धा जिल्हाधिकारी या केंद्रामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या पालकांना विद्यालयाच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा. धन्यवाद पालक. द्वितीय क्रमांक आहे कुमार अर्णव अमोल खरात 76 गुण, रुपये 500. या पारितोषिकाचं वितरण सन्माननीय देवेंद्रजी यांनी करावं असं आपण विनंती. इयत्ता 4थी तृतीय क्रमांक आहे कुमार निलेश सावंत 70 गुण, रुपये 250. सन्माननीय देवेंद्रजी यांना मी विनंती करते कृपया या पारितोषिकाचं वितरण करावं. इयत्ता 7वी प्रथम क्रमांक कुमार अथर्व शिरीष वेंगुर्लेकर 70 गुण. या पारितोषिकाचं वितरण विद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय पाटकर सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. द्वितीय क्रमांक आहे कुमारी दक्षता नंदकिशोर जाधव 52 गुण, रुपये 500. दक्षता नंदकिशोर जाधव इयत्ता 7वी. सन्माननीय दोन्ही सर यांनी या पारितोषिकाचं द्वितीय वितरण क्रमांक करावं. विभागून आहे कुमार दुर्वांग संतोष कुंभार 50 गुण, रुपये 125. तृतीय क्रमांक आहे विभागून कुमार आत्माराम आनंद परब 50 गुण, रुपये 125. याही पारितोषिकाचं वितरण आपण सन्माननीय दोन्ही सर यांनी करावं असं मी विनंती करतो. धन्यवाद. जोरदार टाळ्यांमध्ये